काय करायला तसं उलट आता बघतच जातो. हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. इतके सुंदर सुंदर पॅटर्न आलेले आहेत. असं वाटतं सगळे व्हिडिओ बनवावं, सगळ्या पॅटर्नचे व्हिडिओ बनवावं, पण दादा काय मला व्हिडिओ काढू देतच नाही, कारण व्हिडिओच्या नादामध्ये भरपूर उशीर होतो. त्याच्यामुळे मी आता हा पोटली बटनचा पॅटर्न आहे. हा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि मी तो कसा सोप्या पद्धतीत करायचा मी तुम्हाला दाखवते. आता वाजले 1 वाजत आलेले. आता दादांचा क्लास चालू होणार आहे. आज सकाळपासून आवरायचंच चाललं होतं, पण अजून आवरलेलं नाही आमचं. आता दादा गेले जेवायला, लगेच क्लास चालू होते. काठपदर साडी, पॅरेट कलरची साडी आहे आणि हा असा मोरपंखी कलरचा ब्लाऊज आहे. आता 1 तास क्लासेस, 1-2 तास दादांचे क्लासेस चालू राहणार आहे. त्याच्यात पण म्हटलं आता थोडासा आराम करा, रात्री खूप उशीर झाला होता. क्लासला दादांनी 2-3 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या. काम भरपूर झालेलं होतं. काम उरकण्यासाठी 2-3 दिवस सुट्ट्या दिल्या क्लाससाठी, पण काम काय उरकलंच नाही आमचं. अजून काम आलेलं आहे. त्याच्यावरती ना फक्त गळा केलेला आहे, पान गळा केलेला आहे आपण असा. काय करायला तसं उलट आता बघतच जातो. हे बघा, हे असे पोटली बटन लावून घ्यायचे म्हणजे कव्हर होतात त्याच्यामध्ये. वरच्यावर राहिले ना असे आपण गळा रेडी केल्यानंतर, जर पूर्ण ब्लाऊज रेडी असेल तर तुम्हाला पॅटर्न करायचा असेल तर तुम्ही वरच्यावर लावू शकता आतून पोटली बटन. पोटली बटन आहे ना, आपण गळा पलटी करायच्या आधीच लावून घ्यायची. त्याने पोटली बटन कव्हर पण होतात आणि गळा पण व्यवस्थित कव्हर होतो. आता मला असं वाटतंय का मला पोटली बटन कमी पडणार आहेत आणि हे मी दादांकडनं शिकलेली आहे. काम करायचं पण फिनिशिंग मध्ये कसं करायचं हे मी दादांकडनं शिकले. हे बघा किती सिंपल पॅटर्न आहे, पण किती छान दिसतंय बघा पोटली बटन लावल्यानंतर. आता ते कव्हर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती छान फिनिशिंग येणार आहे. काही काही जण आहेत ना, वरतून असे खालून असे लावून देतात, गळा रेडी करून घेतात आणि मग नंतर पोटली बटन लावतात. ते छान नाही दिसत. हे असं कव्हर पण होऊन जातात आणि फिनिशिंग पण छान दिसते. तुम्हाला वाटलं तर सिंगल दाब पण लावू शकता तुम्ही याला. हे बघा मी किती छान बनवलंय. बघा, हे पोटली बटन लावल्यानंतर आपल्याला हे साईडचं मार्जिंग आहे हे कापून टाकायचं आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं. आता बघा बरं किती छान दिसते. आता मी पूर्ण रेडी झाल्या तुम्हाला दाखवते. अशी सरळ क्रॉस पट्टी काढून घ्यायची आणि फोल्ड करून टाकायचं. हे आता माझ्याकडे अस्तर भरपूर आहे ना, दादा भरपूर अस्तर आणतात, त्यामुळे मी असंच करते. हे बघा, हे अस्तर मी ते कापून घेतलं, ते असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर याला असं ठेवायचं आणि त्यावरती ठेवून द्यायचं. असं ठेवलं का हे बघा, या पट्टी लावून घ्यायची आपण. शेवटला बघा तुम्ही किती छान फिनिशिंग येईल. कट करायचे आहे असे, त्याने व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ते पट्टी फोल्ड होते. हे असं कट केल्याने व्यवस्थित फिनिशिंग मध्ये हे होते. त्याच्यानंतर अशी किनारी टीप मारून घ्यायची. हे बघा, हे अशी किनारी टीप मारून घ्यायच्या. हे बघा पोटली बटन किती व्यवस्थित वाटतात. हे बघा, त्यानंतर याच्यावर अशी किनारी टीप मारून घ्यायची. हे बघा किती छान वाटतंय. पाठीमागनं पण बघा एकदम व्यवस्थित कव्हर झालेलं आणि दिसताना पण खूप छान दिसतंय. आणि ज्यावेळेस आपण गळा बनवून घेतो त्याच्यानंतर आपण सगळेजण असे वरतून पोटली बटन लावतो, हे जे दोरे असतात हे सगळे खाली बाहेर निघतात, ते खूप चांगलं दिसत नाही. त्यामुळे कधी पण असं कव्हर करून घ्यायचं आणि इकडनं अशी पट्टी लावून इकडनं हातशिलाई करून घ्यायची. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आता ना दादांचे क्लासेस चालू होतील. आता मला व्हिडिओ बनवता नाही येणार. क्लासेस झाल्यानंतर पुढचा जर छान पॅटर्न असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता 3 ब्लाऊज झालेले, अजून मला 8 ब्लाऊज शिवायचे आहेत. आज काय दादा मला शूटिंग करू देणार नाही. हा मी सकाळी आल्यानंतर तो ब्लाऊज झाल्यानंतर हा ब्लाऊज बनवलेला आहे. मी नवरीचा ब्लाऊज आहे. आता हा ब्लाऊज झाल्यानंतर मला हा वर्कवाला ब्लाऊज बनवायचा आहे. आणि हे वर्क असल्यामुळे ना खूप जरा जास्त हार्ड मध्ये जातं.
त्यामुळे खूप उशीर होणार आहे मला या ब्लाऊजला. त्यामुळे मला आहे ना आता व्हिडिओ काय बनवता येणार नाही. आज दादांनी मला 11 ब्लाउजांचं टार्गेट दिलेलं आहे. 11 ब्लाऊज व्हायला जरा उशीर लागेल आणि असे वर्कवाले ब्लाऊज याला खूप टाइम लागतो बनवायला. त्यामुळे ना दिलेल्या ब्लाऊजमध्ये एखादा छान पॅटर्न असेल तर नक्की व्हिडिओ बनवेल मी. आता दादा जेवायला गेलेत. जेवून येईपर्यंत मी तुम्हाला हे पोटली बटन कसे कव्हर करायचे मी छोटासा व्हिडिओ बनवलेला. त्यामुळे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. मी काय बोलतोय, कटिंग संदर्भात विचारले. प्रिन्सेस कटच्या कटिंग संदर्भात. कॉलर कटिंग मी सांगतो पुन्हा कशी करायची ते. मग हे जी लेंथ असते ना ही अशा पद्धतीने ठेवावं लागते का जास्त खाली पण टेकलं नाही पाहिजे वरती अलग म्हणून आधार दिल्यासारखा. जमिनीला एकदम असा हलका आधार तेवढंच टेकलं पाहिजे. म्हणजे ही कॅन एक्स्ट्रा दिसायला नको. लक्षात आलं तुझ्या. आणि म्हणून तुला उद्या येताना मापाला सँडल घेऊन यायची. म्हणजे मी जे लग्नात घालणार आहे तू उद्या पहिले सँडल घे. उद्या आपण चप्पल सँडल घेतल्याच्या नंतर ऐकून घे. सँडल घेतल्याच्या नंतर मी नऊवारीचा माप नऊवारी चप्पल घालणार नाही. नऊवारीचा विषय नाही. मग सँडल घेतल्याच्या नंतर घालायचे परत आपण माप चेक करता येईल. परत जो 1.5 इंच म्हणलं ना आपण दोन्ही माप परफेक्ट भेटतात.